जा ना फिर. क्यों बेटा. थोडीशी तिळांची चटणी. एकदम रवी सारखं फिरत आहे हळूहळू हळूहळू. हल्ला कॅमेरा. बाप रे बाप, हे बघा कांड झालं माझ्याकडून आज. हे राम. सुंदर स्वादिष्ट हेल्दी पापड. छोट्या छोट्या गौऱ्या बनवलेल्या आहेत, धूप कांड्या बनवलेल्या आहेत. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता मी दादूच्या डब्यासाठी स्वयंपाक करत आहे. हे बघा, या कढईमध्ये मेथीची भाजी शापूची भाजी शिजायला घातलेली आहे. दाखवते, गरम लागत आहे. आणि इकडे भेंडीची भाजी शिजायला घातलेली आहे. भाज्या शिजत आहेत तोपर्यंत मी तुळशी मातेला जल अर्पण करते. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे श्याम 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 राधे राधे. तुलसी श्री सखी श्वे पापरणी पुण्यदे नमस्ते नारायणते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. हे विष्णुप्रियाय नमो नमः. हे बघा, सगळ्या छोट्या मोठ्या कुंड्यामध्ये मी तुळशीची रोपं लावलेली आहेत. गोविंद जय बोलो गोपाल जय जय. हरे कृष्ण हरे कृष्ण. चला, दादूचा टिफिन पण पॅक होत आहे. असू दे बाळा, चपात्या अडकली असं म्हणतोय दादा. लिजे दादू. ओके बेटा. बाकी माझा म्हणा आता मास्टरची एंट्रन्स टेस्ट द्यायला चाललेला आहे. आयुष्यवंत भव, यशस्वी भव, डेटा सायन्ससाठी. ऑल द बेस्ट बेबी. क्यों बेटा, ऑनलाइन टेस्ट है ना बा. ओके, अच्छे से आंसर टिक करो. लिखना नहीं है, टिक करना है बस. MITची मास्टरसाठीची एंट्रन्स टेस्ट देत आहे मला, डेटा सायन्ससाठी. ऑल द बेस्ट बेबी. ओके, ऑल द बेस्ट. हे बघा, माझा आता सगळा स्वयंपाक झालेला आहे. बाकी मी आता तयारती कच्ची केळी शालो फ्राय करत आहे. हे बघा, किती छान खरपूस भाजली गेलेली आहे कच्ची केळी. अशी शालो फ्राय केलेली कच्ची केळी पण चवीला छान लागते. थोड्या वेळाने तेल सोडते आणि थोडंसं मीठ पण सोडते, म्हणजे छान लागेल चवीला. चला, मी आता थोडा वेळ व्यायाम करून घेते. दादूचा डबा असला ना, टेरेसवरती जायला जमतच नाही. आणि 8च्या नंतर तर टेरेसवरती जायला नकोच वाटतं, खूप कडक ऊन लागायला सुरुवात होते. म्हणून मी घरातच व्यायाम करते आता. चला, माझा व्यायाम तर झालेला आहे. बाकी आता फुंड्याची देवपूजा करत आहेत. चल रे इनकी देवपूजा. चला, आता मी जेवण करायला बसलेलो आहोत. मस्त शेपूची भाजी, भेंडीची भाजी, थोडीशी तिळांची चटणी आणि भाकरी खात आहे. आणि केळीचे शालो फ्राय केलेले चिप्स पण आहेत. रणम ब्रह्मा रसं विष्णु भोक्तादेवो जनार्दनम एवं ध्यातोऽथा जगत्वन्नदोषण विद्यते. जय श्री कृष्ण. केळीचे शालो फ्राय केलेले चिप्स, कोंड्याचं जेवण पण आहे. वा, खूप छान लागत चवीला. कौन आ गया जी? मेरा बच्चा आ गया. आइए आइए, स्वागत है आपका. हाँ जी, क्यों जाना है फिर से? जाना है फिर? क्यों बेटा? हड़प सर, क्यों बेटा?
अरे राम, काय आज नवीन घरी मित्राच्या? उसका उधर बर्थडे है हां, तो हम उधर ही साजरी करेंगे। मग घरी येतो की नाही? मुक्कामालाच चालला? हे राम, म्हणाला सुट्ट्या लागल्यापासून तो मित्राच्या घरी मुक्काम करत आहे. परवा दिवशीचा मुक्काम त्याच्या कुठल्या मित्राकडे होता? आहे संदेश म्हणून, त्या मित्राकडे होता. आणि आजचा मुक्काम कुणाकडे बाळा? क्या ही बोले लड़के. उसके घर के पीछे बड़ा स्विमिंग टैंक है, हाँ, तो हम तैरने भी जा सकते हैं. बापरे, पिकनिक हे करतोय, साजरी करतोय तिथं बघ ना, मला मित्रांच्या change घरी. करू दे. हाँ, म्हणाला चेंज करायचा आहे. क्या ही बोले, मैं परेशान हो गई. घर में टिक नहीं रहा लड़का. जी जान तुझे नाराज ना हो, आयुष्यवंत भाऊ, यशस्वी भाऊ. तुझे दुखी ना हाँ हो. जी. अल्लाह कॅमेरा म्हणा, लवकर ये बाळा. आणि हे तर सांग, पेपर कसा होता? अरे वो तो पूछ नहीं भूल गई. अरे तू भी बताना भूल गया. हाँ, कसा होता तू काय प्रश्न विचार? पेपर? आताचा एंट्रन्स टेस्टचा. तुझे मालूम आहे की सब. लफड़ बच्चा म्हणजे चांगला नाही लिहिला वाटतं. क्या है बोले लड़के को. ठीक है, आराम से गाड़ी चला लो बेटा. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आता. बाकी माझी घरातील सगळी कामं संपलेली आहेत. या इथं मी दूध गरम करायला पण ठेवलेलं आहे. आणि आज मी ताक पिणार आहे. थोडंसं दही शिल्लक होतं, म्हणलं याचं ताकच बनवावं. बाकी ताक मी ह्या फोदर मशीनने बनवणार आहे. चक्क आज 1 वर्षानंतर मी ताक पिणार आहे. देखते. आणि याच्यामध्ये ना मी मगाशीच खडीसाखर घालून ठेवलेली आहे. थोडंसं पाणी ओतते. चलो भाई, देखती हूँ कैसा बनता है छाछ. अरे बापरे, घट्ट आहे ना दही, म्हशीचं दही आहे. एकदम रवीसारखं फिरत आहे. हळूहळू हळूहळू हे बघा, स्पीड वाढवते जरा. अच्छा बन रहा है छाछ, चांगले आहे. इलेक्ट्रॉनिक छोटी रवी, खूप फायदेमंद ठरलेलं आहे हे फॉदर. कॉफी तर खूप चांगली बनते ह्या फॉदर मशीनने. आणि आज ताकसुद्धा बनवत आहे मी. चला, ताक बनलेलं आहे. बंद कर देते मशीन. ही स्टॉप झाली. बाप रे बाप, हे बघा कांड झालं माझ्याकडून आज. हे राम, मी बंद केलेला पुन्हा अचानक चालू झाला माझ्याकडून फॉदर. हे राम, क्या हे करू. हे बघा, एवढं नुकसान झालेलं आहे. मी मगाशीच किचन वाटा स्वच्छ केलेला, पण आता पूर्ण स्वच्छ झालेला आहे. काय करायचं, माझ्या हातून नेहमी असंच नुकसान होतं. चुकून माझ्याकडून पुन्हा ऑन झाला फॉदर. मला ना खूप माझ्यावरच राग येत आहे. मला काय करू मी, माझं काम वाढलं आता. पुन्हा आता किचन वाटा स्वच्छ करून घ्यावं लागेल मला. हे बघा, मी आत्ता पुन्हा एकदा किचन वाटा आणि शेगडी स्वच्छ केलेली आहे. आणि दूध पण चांगलं उकळलेलं आहे. आता गॅस बंद करते. क्या ही करे, आता ताक पिते. काय करायचं, आज ताक बनवताना खूप त्रास झाला. 1 वर्षातून ताक पित आहे, पण खूप त्रासातून कष्टातून ताक पित आहे मी. बाबा, थोडंसं घट्टच झालं ताक. पाणी ते कमी करते ताक. ताक कम लस्सी झालेली आहे. थोडंसं पाणी होते, जास्त घट्ट ताक प्यायला नको वाटतं. दही पिल्यासारखं होईल. चलो, माझ्या आवडीच्या जागेवर बसते. त्याच इथं हार्मोनियम पण आणून ठेवलेला आहे. थोड्या वेळाने प्रॅक्टिस करायची आहे हार्मोनियम वाजवण्याची मला. चला, 1 वर्षातून ताक पित आहे चक्क मी. ते एवढा त्रासातून आणि कष्टातून. दही, ताक, आंबट पदार्थ मला वर्ज करायचे आहेत, कारण मला आमवत आहे. त्याच्यामुळे मी हे ताक वगैरे पित नाही. गेल्या वर्षी उन्हाळ्यात पिलं होतं, त्याच्यानंतर आत्ताच पित आहे ताक. पण छान झालेलं आहे, आंबट नाही. चला, मी आता थोड्या वेळा हार्मोनियम वाजवण्याचा सराव करते आणि नंतर मग भजनाला जाते. सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत आता. बाकी दुपारी 2 तास मी भजनाला गेलेली, आत्ताच आलेली आहे. आणि या इथे परवाच्या दिवशी केलेले नाचणीचे पापड आहेत. हे बघा,
किती सुंदर दिसत आहेत. एकदम छान चकचकीत ट्रान्सपरंट पापड दिसत आहेत नाचणीचे आणि पातळ पण झालेले आहेत. हे बघा आवाज येत आहे. थोडेसेच बनवले, जास्त पापड बनवणं मला नाही जमत एवढं, म्हणून थोडेसेच पापड बनवले. सुंदर स्वादिष्ट हेल्दी पापड. आणि या पाटीमध्ये मी देशी गाईच्या शेणापासून छोट्या छोट्या गौऱ्या बनवलेल्या आहेत, धूप कांड्या बनवलेल्या आहेत. ह्या धूप कांड्या मी 2-3 दिवसापूर्वी बनवलेल्या, चांगल्या वाळलेल्या आहेत ह्यासुद्धा. बाकी सकाळी मी ताक बनवलेलं, दादूसाठी पण ठेवलेलं. आता दादूला देते. आजी पंख्याचा आवाज येतो ना, म्हणून मी दरवाजा बंद केलेला. नंतर कॅमेऱ्यामध्ये सगळा बाहेरचा आवाज कॅच होतो. खोलो दरवाजा. अरे आजी दादू छाछ पिलो, मीठा मीठा छाछ. कैसा आहे बेटा तू? बाकी आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.